नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपली ॲपमध्ये स्कोर बूस्टर सिरीज जी टेस्ट सिरीज आहे ही सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिलाच पेपर आहे जो आपण यूट्यूबवर सर्वांसाठी हा घेत आहे। कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जी टार्गेट आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जे प्रिलिम्स आहे ते टार्गेट करूनच आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की आपण पहिल्यांदाच अशी टेस्ट आणत आहे की जे विद्यार्थ्यांना विशेष खास ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि रिव्हिजन्समध्ये जिथं प्रॉब्लेम्स येत असतील त्या आधारावर आपण हे सुरू केलेली टेस्ट सिरीज आहे, जिचं नाव आहे स्कोर बूस्टर सिरीज। यामध्ये एकूण 16 टेस्ट असणार आहेत आणि 3 महिने याची व्हॅलिडिटी असेल आणि फीज आहे फक्त 199 रुपये ठेवण्यात आलेली आहे। रोज टेस्टचं जे शेड्यूल्स आहे, टेस्टच्या शेड्यूलबाबत मी ॲपमध्ये सर्व माहिती दिलेली आहे। तर इथं आपण यावर जास्त चर्चा केल्यापेक्षा जे प्रश्न आहेत आणि त्यांचं विश्लेषण आहे पहिल्या टेस्टचं ते आपण बघणार आहे। स्कोर बूस्टर सिरीज ही आपण सुरू केलेली आहे। यामध्ये बघा पहिलाच पॉईंट, पहिलाच प्रश्न, या प्रश्नांची PDF जी आहे ही ॲपमध्ये दिलेली आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते। इथं ही PDF तुम्हाला उपलब्ध होईल। या PDF व्यतिरिक्त सुद्धा ज्या समित्यांच्या आणि योजनांच्या PDF आहेत त्यासाठी सुद्धा इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये स्पेशल एक फोल्डर तयार केलेला आहे। त्या फोल्डरमध्ये सर्व PDF ज्यामध्ये समित्या आहेत, आयोगाने विचारलेल्या राज्यसेवा प्रिलिम्स, कंबाईन प्रिलिम्स, राज्यसेवा मुख्य ह्या योजना आहेत आणि विशेष काही महत्त्वाचे जे सिद्धांत आहेत त्यांच्या PDF मी शेअर करून ठेवलेले आहेत। तर तिथं जाऊन तुम्ही ते कोर्स आहे पण तो पूर्णपणे फ्री आहे, तिथं तुम्ही डायरेक्ट तिथून PDF डाउनलोड करू शकता। ओके, तर सर्वात आधी बघा खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा। हा टॅक्सवर असलेली पहिली टेस्ट आहे आणि त्या आधारावर पहिला प्रश्न बघा। आयकरामध्ये, आयकर म्हणजेच होते इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स ज्याची आकारणी आणि वसुली कोण करते? पूर्णपणे केंद्र सरकार करते। इन्कम टॅक्स यामध्ये उत्पन्नानुसार करदायित्व जे आहे, आपल्याला योग्य पर्याय पाहिजे होता, करदायित्व लवचिकता बदलत नाही। एकदम कन्सेप्च्युअल हा प्रश्न विचारलेला आहे। आयकरामध्ये उत्पन्नानुसार करदायित्व लवचिकता बदलत नाही, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे। आयकरामध्ये जसे जसे उत्पन्न बदलेल, जसं की 3 लाख रुपयापर्यंत आयकराचा दर हा पूर्णपणे किती टक्के आहे? 0% आहे। 3 लाख ते 7 लाखच्या दरम्यान आयकराचा दर किती टक्के आहे? 5% आहे। समोर याचे दर काय होत जातात? वाढत जातात। जसजसं उत्पन्न वाढत जाणार तसतसे त्याचे रेट सुद्धा वाढतात। तर आयकरामध्ये उत्पन्नानुसार करदायित्व लवचिकता आहे किंवा करांचे दर सुद्धा बदलतात। पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे। कंपनी कर हा प्रगतिशील कर असून नफ्यानुसार करांचे दर सुद्धा बदलतात। तर यामध्ये पहा, कंपनी कर हा प्रगतिशील कर नाही तर हा प्रमाणशीर कर आहे। कंपनी कर हा प्रमाणशीर कर आहे। कंपनी कर, निगम कर, प्रमंडळ कर याला आपण कुठला कर म्हणू शकतो? प्रत्यक्ष कर म्हणू शकतो। कंपनी कर जो आहे हा भारतीय कंपनी आणि परकीय कंपनी या दोन्हींवर लागू होतो। भारतीय कंपनी आणि परकीय कंपनी दोन्हींवर लागू होतो। परकीय कंपनींच्या आधी कंपनी करांचे दर 40% होते। यावर्षीच्या बजेटमध्ये हे दर 35% करण्यात आले। 40%वरून किती करण्यात आले? 35% करण्यात आले 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये। कंपनी कर हा प्रगतिशील कर असून, प्रगतिशील नाही तर हा प्रमाणशीर कर आहे। नफ्यानुसार करांचे दर सुद्धा बदलतात। यामध्ये करांचे दर मात्र स्थिर राहतात। नफा समजा 100 रुपये असेल, कंपनी कराचा दर 30% आहे, तर टॅक्स किती भरावा लागेल? 30 रुपये। नफा 100 वरून 200 रुपये झाला, करांचे दर तेवढेच राहतात 30%, टॅक्स किती भरावा लागेल? 60 रुपये। नफा 200 वरून किती झाला? 400 रुपये, करांचे दर 30%च आहे, टॅक्स किती भरावा लागेल? 120 रुपये। याचा अर्थ काय आहे? कंपनी कर हा प्रगतिशील असून नफ्यानुसार करांचे दर बदलत नाहीत। करांचे दर यामध्ये कसे राहतात? स्थिर राहतात। करांचे दर हे आयकरामध्ये बदलतात, म्हणून आयकराला प्रगतिशील कर म्हणतात। आयकराला कुठला कर म्हणून ओळखलं जाते? प्रगतिशील कर। वस्तू व सेवा कर यामध्ये उच्च प्रकारची लवचिकता असते, चुकीचं आहे। वस्तू व सेवा कर यामध्ये उच्च प्रकारची लवचिकता आढळत नाही। त्याचे दर हे स्थिर राहतात। 0%, 5%, 12, 0.5, 12, 18 आणि 28%। तर याचे हे स्लॅब ठरलेले आहेत। उत्पन्नानुसार दर बदलतात, तर उत्पन्नानुसार नाही, त्या स्लॅबमध्ये वस्तू ठरवलेल्या आहेत की कोणत्या वस्तूंवर किती टक्के टॅक्स असेल, वस्तू आणि सेवा त्यानुसार दर बदलतात। म्हणजे 3 नंबर सुद्धा चुकीचा आहे। अप्रत्यक्ष कर यामध्ये उत्पन्नानुसार दर बदलत नाही। स्टेटमेंट पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। उत्पन्नानुसार करांचे दर जे बदलतात ते कशामध्ये बदलतात? आयकरामध्ये बदलतात। तर पर्याय क्रमांक योग्य पाहिजे, तर पर्याय क्रमांक किती आहे? 4। नेक्स्ट प्रश्न आहे, कर प्रणाली ही सोयीस्कर
तेव्हाच असू शकते. कर प्रणाली ही सर्वांना सोयीस्कर केव्हा असू शकते पहा, करांचे दर हे करदाता आणि सरकारला दोघांनाही फायदेशीर असतील. म्हणजेच कर भरणाऱ्यालाही असं वाटणार नाही की आपण जास्त कर भरत आहे आणि सरकारचंही कुठलंही महसुली नुकसान होणार नाही. तर याबाबत एक वक्ररेषा आहे, तिचं नाव आहे लॅफर वक्ररेषा. कुठली वक्ररेषा आहे? लॅफर वक्ररेषा. लॅफर वक्ररेषा ही अशी वक्ररेषा आहे, हा बिंदू असं सांगतो की याला पर्याप्त दर म्हणून ओळखले जाते. पर्याप्त दर म्हणजे असा दर की ज्यामध्ये कर भरणारा करदाता आणि कर प्राप्त करणारा सरकार या दोघांचं कुठलंही नुकसान होणार नाही. तर पर्याय क्रमांक किती आहे? 1 बरोबर आहे. करांचे दर हे केवळ सरकारसाठी फायदेशीर असतील असं होऊ शकत नाही. करांचे दर हे केवळ करदात्यांसाठी फायदेशीर असतील हे पण चुकीचं आहे. तर यामध्ये करदाता म्हणजे कर भरणारा आणि कर प्राप्त करणारा म्हणजे सरकार, या दोघांसाठीही कसे असले पाहिजे? फायदेशीर असले पाहिजे. त्याला म्हणूया पर्याय क्रमांक 1. त्यासाठी कुठली वक्ररेषा आहे? लॅफर वक्ररेषा. लॅफर वक्ररेषा ही कशाबाबत आहे? करांचा दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल. करांचा दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल. नेक्स्ट, 1991 पूर्वी भारत सरकारला अप्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल हा जास्त होता. बरोबर आहे. 1991च्या पूर्वी आणि 1991च्या नंतर असे दोन भाग आहेत. तर भारत सरकारला 91च्या पूर्वी जो कर महसूल मिळायचा तो अप्रत्यक्ष पासून जास्त मिळायचा आणि 91 नंतर जो मिळायला लागला तो प्रत्यक्ष करापासून जास्त मिळतो. तर 91 नंतर सरकारला जो कर महसूल मिळतो तो कुठला मिळतो? प्रत्यक्ष करापासून. 91च्या पूर्वी कशापासून होता? अप्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्ष करामध्ये आयात करापासून मिळणारा महसूल हा जास्त होता. कुठल्या करापासून? आयात कर. ज्या वस्तू आपण काय करतो? दुसऱ्या देशातून आयात करतो त्या वस्तूंवर आकारला जाणारा कर म्हणजे कुठला आहे? आयात कर. 91 पूर्वी भारत सरकारला अप्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल जास्त होता. स्टेटमेंट बरोबर आहे. 91 नंतर प्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल हा जास्त आहे. बरोबर आहे. मग एकूण कर महसुलामध्ये 91 नंतर प्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे हा काय झाला? वाढला आहे. 91ला एक समिती होती, राजा चलैया समिती, कर सुधारणा विषयक. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे आपण करांमध्ये खूप मोठ्या सुधारणा केल्या. त्यामुळे 91 नंतर प्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल आपला वाढला आहे. वस्तू व सेवा कर याबाबत एक देश एक कर, एक देश एक कर दर हे तत्व स्वीकारले आहे. म्हणजे जीएसटीचं शीर्षकच आहे वन नेशन वन टॅक्स. वन नेशन वन टॅक्स हे जीएसटीचं काय आहे? शीर्षक आहे. वन नेशन वन टॅक्सचा अर्थ काय? भारतामध्ये समजा महाराष्ट्रात एसी खरेदी केली त्यावर सुद्धा 28% जीएसटी आहे महाराष्ट्रात, आणि तोच एसी समजा खाली तामिळनाडूमध्ये जर खरेदी केला तिथे सुद्धा 28% जीएसटी आकारला जाणार. आसामला सुद्धा खरेदी केला तिथे सुद्धा 28% जीएसटी असेल. याचा अर्थ काय झाला? एक देश एक कर दर. वन नेशन वन टॅक्स म्हणजे जीएसटीचे दर सर्व राज्यांमध्ये एका वस्तूवर एकसारखेच आकारले जातील. स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. अप्रत्यक्ष करांपासून मिळणारा महसूल जर देशात वाढत असेल, अप्रत्यक्ष कर म्हणजे कशावर आकारले जात आहेत? वस्तू आणि सेवांवर आकारले जात आहेत. वस्तू प्लस सेवा. तर देशामध्ये चलनवाढ प्रचंड जास्त आहे असे त्यामधून अधोरेखित होते. तर पहा, वस्तू व सेवांवर कर समजा 10 रुपये आकारला तर यामुळे वस्तू अधिक सेवांची किंमत काय होते? वाढते. किंमत जर वाढली तर काय निर्माण होऊ शकते? चलनवाढ. पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक किती येणार? 4. खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान ओळखा. 1 जुलै 2017 पासून जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आली. जीएसटीचा जो डेट आहे त्याला जीएसटी दिन आपण म्हणू शकतो, तो आहे 1 जुलै. 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटी लागू झाला. ज्या संदर्भात एकूण आपण 3 आर्टिकल लागू केले होते, ज्यामध्ये 246A, 269A आणि 279A असे 3 आर्टिकल जीएसटी मध्ये नव्याने समाविष्ट केले होते. तसेच जीएसटी बाबत आपण 121वी घटना दुरुस्ती केली होती. 122वे घटना दुरुस्ती विधेयक होते. घटना दुरुस्ती विधेयक किती होते? 122वे. आणि जीएसटी लागू करणारं पहिलं जे स्टेट आहे ते आहे आसाम आहे. जीएसटी लागू करणारं पहिलं स्टेट कुठलं आहे? आसाम आहे. महाराष्ट्र किती होतं? 10वं होतं. 246A नुसार जीएसटी बाबत कायदे करण्याचे अधिकार मिळाले. 269A ही इंटिग्रेटेड जीएसटी बाबत आहे आणि 279A या आर्टिकलनुसार आपण जीएसटी परिषद काय केली आहे? स्थापन केलेली आहे. त्यानंतर बघा, हा कर उत्पादन आधारित असून उत्पादन ते उपभोग आधारित आहे. उत्पादन ते उपभोगचा अर्थ काय आहे? जीएसटीचा आधी कराचा घात, त्याला म्हणतात कराघात, हा उत्पादकावर होतो. उत्पादक स्वतः भरत नाही. उत्पादक हा करभार
ग्राहकाकडे ढकलून देतो. कोणाकडे ढकलून देतो? ग्राहकाकडे. याला आपण म्हणूया उपभोग याकडे चालला आहे. उत्पादनापासून उपभोग याला म्हणतात डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. उत्पादक हा स्वतः जर भरत असता त्याला म्हटलं असतं ओरिजिन बेस्ड टॅक्स. ओरिजिन बेस्ड टॅक्स. जिथं प्रोडक्शन घेतलं जातं त्याच ठिकाणी आकारणी होत असेल, जिथं प्रोडक्शनचा अर्थ ओरिजिन बेस्ड टॅक्स हा जीएसटी नाही, तर हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. काय येणार आहे पर्याय? सर्व योग्य आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. वस्तू आणि सेवांवर जो आकारला जाणार आहे तो कुठला आहे? अप्रत्यक्ष कर. आणि उत्पन्न आणि नफा हा शब्द जर वापरला असेल तो असणार आहे प्रत्यक्ष कर. उत्पन्न आणि नफा या बाबतीत जर आकारला असेल तो आहे प्रत्यक्ष कर. उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू व सेवांच्या पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होणारा मूल्यवर्धित कर प्रणाली आपण याला म्हणू शकतो. व्हॅल्यू ॲडिशन जसं होत राहील तसं आकारला जाते. तर उत्पादक ते उपभोग म्हणजे शेवटी हा काय झाला? डेस्टिनेशन बेस. दुसरे स्टेटमेंट बरोबर आहे. जीएसटी हा ओरिजिन बेस्ड टॅक्स आहे, तर ओरिजिन नाही. काय आहे? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. काय येणार पर्याय? अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 1. ओके, तर हे टेस्ट सिरीजबद्दल सांगितलेलं आहे. तसेच या टेस्टची जी PDF आहे ही ॲपमध्ये इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते इथं अपलोड केलेली आहे, तिथून तुम्हाला ती मिळेल. नेक्स्ट बघा, विक्री कराला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करा. ओके, ही शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर विक्री कराला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करा. तर महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, विजय केळकर समिती जी आहे ही 2002ची आहे. ही कधीची आहे? 2002. ही प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांमध्ये त्यांनी सुधारणा सांगितल्या होत्या. विशेष करून भारतामध्ये जीएसटी संकल्पना सांगणारी पहिली समिती ही कुठली आहे? विजय केळकर समिती. राजा चलैया समितीने ही शिफारस केलेली होती. विक्री कराला समान राज्यस्तरीय काय लागू करा? व्हॅट लागू करा. एलकेज हा समिती ही 1976ची आहे. मात्र यांनी केंद्रीय उत्पादन शुल्कास व्हॅट लागू करा ही शिफारस केलेली होती. केंद्रीय उत्पादन शुल्कास काय लागू करा? व्हॅट लागू करा. ही शिफारस कोणाची होती? एलकेज हा समितीची होती. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नरसिंहम समिती जी आहे ही 3 वेळा आहे. नरसिंहम समिती 3 वेळा जी आहे त्यामध्ये 1975ची ती होती ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख. समित्यांची एक शीट जी आहे ही ॲपमध्ये अपलोड केलेली आहे. पूर्ण समिती आयोगाने ज्या विचारलेल्या आहेत महत्त्वाच्या त्यांची एक शीट आहे आणि PDF आहे, ती तुमच्याकडे असू द्या. ॲपमध्ये एक फोल्डर आहे स्टडी मटेरियल म्हणून, त्या फोल्डरमध्ये हे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तर त्या समित्यांची एक शीट आयोगाने विचारलेल्या त्यासोबत योजना वगैरे सर्व तिथं उपलब्ध आहे. 1975ला ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते. 1991ला नरसिंहम समिती एक बँकिंग विषयक आणि फायनान्शियल मार्केट वित्तीय बाजार याबाबत असलेली ती समिती होती. आणि 1997ची जी समिती आहे ज्यांनी एप्रिल 1998ला त्यांचा अहवाल दिला, ही बँकिंग विषयक होती दुसरी समिती. एम नरसिंहम हे बँकिंग सुधारणांचे काय आहेत? जनक आहेत. तर राजा चलैया हे भारतीय कर सुधारणांचे जनक आहे. 2024-25 जो करंटचा बजेट आहे यामध्ये एक टॅक्स रद्द करण्यात आला, त्याचं नाव आहे एंजल टॅक्स. 2024-25 मध्ये एंजल टॅक्स काय करण्यात आला? रद्द करण्यात आला. तर तो केव्हापासून लागू केला होता? तर एंजल टॅक्स जो आहे हा 2012 पासून लागू करण्यात आला होता. केव्हापासून लागू करण्यात आला होता? 2012. एंजल टॅक्स कन्सेप्ट काय सांगते? एंजल टॅक्स सांगते की जे स्टार्टअप उद्योग आहेत त्यांच्यामध्ये जो पैसा फंड इन्व्हेस्ट केला जातो त्याचं व्हॅल्युएशन जर मार्केट प्राईसपेक्षा जास्त असेल तेव्हा हा टॅक्स आकारला जात होता, एंजल टॅक्स. तर तो 2012ला लागू झाला होता आणि 2024-25च्या आताच्या करंट बजेटमध्ये काय करण्यात आला? रद्द करण्यात आला आहे. अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधानं अयोग्य नाहीत? अयोग्य नाहीत म्हणजेच योग्य आहेत. योग्य आहेत. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर म्हणजेच उत्पादकावर होतो. गव्हर्नमेंट ज्यांच्यावर पहिल्यांदा आकारणी करते. आणि कराचा भार दुसऱ्या व्यक्तीवर म्हणजेच कोणावर होतो? ग्राहकावर होतो. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही, तर ढकलता येतो. अप्रत्यक्ष करामध्ये उत्पादकाकडून ग्राहकाकडे काय होत असते? कर संक्रमण होते. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो. अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान ओळखा. मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा अनेक स्तरीय कर आहे. याला मल्टी पॉईंट टॅक्स म्हणून ओळखलं जाते कारण की
खरेदी आणि विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर हा लागू होतो. स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. व्हॅट भारतातील 1 एप्रिल 2005 पासून लागू करण्यात आला. तर सुरुवातीला 2003ला व्हॅट लागू करणारं पहिलं राज्य जे आहे ते हरियाणा होतं. महाराष्ट्रात सुद्धा व्हॅट 1 एप्रिल 2005 पासूनच लागू झाला. महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक महसूल हा कशापासून मिळत होता? व्हॅटपासून मिळत होता. आणि जेव्हा जीएसटी लागू झाली त्यानंतर SGST पासून मिळतो. विक्री कराच्या जागी व्हॅट लागू करण्याची शिफारस एल.के. झा समितीने केली होती. तर विक्री कराच्या जागी व्हॅट लागू करण्याची शिफारस ही राजा चलैया यांची होती. आणि केंद्रीय उत्पादन शुल्कास किंवा अबकारी करास व्हॅट लागू करा ही शिफारस होती एल.के. झा यांची. म्हणजे ही शिफारस चुकीची आहे. इथं काय पाहिजे? राजा चलैया समिती. अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 1. वस्तू व सेवा करामध्ये खालीलपैकी कोणता कर अंतर्भूत नाही? वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये कोणता असा अप्रत्यक्ष कर आहे की जो विलीन झालेला नाही? तर सेवा कर जीएसटी मध्ये विलीन झाला. याबाबत 88वी घटना दुरुस्ती होती. ही घटना दुरुस्ती पूर्णपणे 101वी घटना दुरुस्तीने रद्द केली किंवा यामधील तरतुदी रद्द झालेल्या आहेत. सेवा कराबाबतचं 268A हे एक आर्टिकल होतं ते सुद्धा रद्द झालं. आणि केंद्र सूचित एक 92C क्रमांकाचा विषय होता तो सुद्धा रद्द झाला. सेवा कर हा 1994-95ला सुरुवातीला किती सेवांवर लागू झाला होता? 3, ज्यामध्ये टेलिफोन एक्सचेंज सेवा, साधारण विमा आणि शेअर बाजारातील दलाली. अबकारी कर हा सुद्धा जीएसटी मध्ये विलीन झाला. अबकारी कर म्हणजे एक्साईज ड्युटी किंवा उत्पादन शुल्क. सीमा शुल्क जे आहे हे जीएसटी मध्ये विलीन केलेलं नाही. सीमा शुल्कामध्ये 2 कर येतात. एक आयात कर येतो आणि दुसरं कुठला आहे? निर्यात कर येतो. तर कुठला अप्रत्यक्ष कर आहे की जो जीएसटी मध्ये विलीन झालेला नाही? तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत? पहा, महामंडळ कर म्हणजेच कंपनी कर हा केंद्र सरकारकडून आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष नाही तर हा कुठला कर आहे? प्रत्यक्ष कर. महामंडळ कर म्हणजे कंपनी कर. कंपनी कर हा केंद्रच आकारते आणि केंद्रच वसूल करते. आकारण्याचा अर्थ होते याचे रेट ठरवणे किंवा नियम ठरवणे. ओके. 90-91 पासून हा कर कमी करण्यात आला आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये परकीय कंपन्या ज्या आहेत, परदेशी कंपन्या, यांना 40% रेट किती टक्के करण्यात आला आहे? 35% करण्यात आला आहे. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ब आणि क. पर्याय क्रमांक 2. भारतीय कंपनी आणि परकीय कंपनी यांच्यावर कंपनी कराचा दर जो आहे, भारतीय कंपनी आणि परकीय कंपनी यांच्यावर कंपनी कराचा दर हा वेगवेगळा असतो. जर कंपनीला तोटा असेल तर कंपनी कर आकारला जात नाही. कंपनीला तोटा असेल तर कंपनी कर लागू होत नाही. कंपनी कर हा फक्त कंपनीच्या निव्वळ नफा किंवा उत्पन्नावर लागू होतो. तोटा किंवा लॉसवर लागू होत नाही. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या कराची शिफारस निकोलस कोल्डार, प्रोफेसर कोल्डार किंवा यांना आपण म्हणू शकतो त्यांचं नाव आहे पूर्ण निकोलस कोल्डार. निकोलस कोल्डार यांनी जे कर लागू करण्याची शिफारस केली होती ते सर्व प्रत्यक्ष कर लागू करण्याची शिफारस केली होती. कुठले कर लागू करण्याची शिफारस केली होती? प्रत्यक्ष कर. त्यांनी खालीलपैकी कोणता कर लागू करण्याची शिफारस केलेली नव्हती? तो आहे पर्याय क्रमांक 4. विक्री कर हा अप्रत्यक्ष कर आहे. आणि निकोलस कोल्डार यांनी अप्रत्यक्ष कराबाबत शिफारसच केलेली नव्हती. कशाबाबत होती? प्रत्यक्ष कराबाबत. जे जरी माहीत असेल तर आपण एलिमिनेशन्स इथं वापरू शकतो. संपत्ती कर लागू करा, देणगी कर लागू करा, खर्च कर लागू करा, मालमत्ता कर लागू करा आणि भांडवली नफा कर लागू करा. ह्या त्यांनी शिफारशी केलेल्या होत्या. एवढे कर जे आहेत हे निकोलस कोल्डार यांच्या शिफारशींच्या आधारे आलेले होते. संपत्ती कर, देणगी कर, खर्च कर, मालमत्ता कर आणि भांडवली नफा कर. फिलिप्स वक्ररेषा आणि एक लॅफर वक्ररेषा असे 2 आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. फिलिप्स वक्ररेषा जी आहे ही आहे बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर. जेव्हा बेरोजगारीचा दर वाढतो तेव्हा चलनवाढ दर कमी होतो, व्यस्त प्रमाण दर्शविते. फिलिप्स वक्ररेषा करांचा दर व त्यातून प्राप्त होणारा महसूल याबाबत असलेले आलेख रूप प्रदर्शन म्हणजे फिलिप्स वक्ररेषा आहे. चुकीचं आहे. फिलिप्स वक्ररेषा ही बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर याबाबत आहे. चलनवाढ दर आणि बेरोजगारीचा दर याबाबत व्यस्त प्रमाण दर्शविते आणि ही शॉर्ट रन मध्ये परिणाम दर्शविते, लॉंग रन साठी नाही. लॅफर वक्ररेषा ही करांचा दर व त्यातून प्राप्त होणारा महसूल याबाबत आहे. दोन्ही विधानं अयोग्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन्ही अ व ब. पर्याय क्रमांक 3. ओके.
सेवा कराची आकारणी 1994-95च्या आर्थिक वर्षापासून करण्यात आली, बरोबर आहे. सेवा कर भारतात लागू करा ही शिफारस होती राजा चलैया समितीची. सेवा कराला घटनात्मक दर्जा 88व्या घटना दुरुस्तीने 2003ला देण्यात आला. याबाबत 268A आणि कलम ॲड केले किंवा अनुच्छेद ॲड केलं आणि 92C क्रमांकाचा केंद्रसूचित विषय जोडला होता. सुरुवातीला 3 सेवांवर सेवा कर लागू केला होता: टेलिफोन एक्सचेंज, साधारण विमा आणि शेअर बाजारातील दलाली. आणि सुरुवातीला 5% हा सेवा कराचा मूळ दर होता. रिसेंटली वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळा दर आहे GSTमध्ये: 0, 5, 12, 18 आणि 28. सरकारने 1 जुलै 2012 पासून सेवा करासाठी नकारात्मक यादी ही लागू केली होती. निगेटिव्ह लिस्टमध्ये एकूण किती सेवा होत्या? 17 सेवा होत्या आणि 17 सेवा वगळून इतर सर्व सेवांवर सेवा कर असेल या यादीमधून सांगितलेलं होतं. तर 17 सेवा वगळून इतर सर्व सेवांवर सेवा कर लागू असेल असं केव्हापासून सांगितलं होतं? 2012. तर हे सगळ्या तरतुदी आता GSTमध्ये काय झालेल्या आहेत? रद्द झालेल्या आहेत. तर वरीलपैकी काय येणार? सर्व योग्य. भारतात सीमा कराची आकारणी कस्टम ॲक्ट 1962 नुसार होते. सीमा कर म्हणजेच आयात वस्तू आणि निर्यात वस्तू यांच्यावर आकारला जाणारा कर. आयात वस्तू आणि निर्यात वस्तूंवर आकारला जाणारा कर म्हणजेच काय आहे? सीमा शुल्क आहे. कस्टम ॲक्ट कधीचा? 1962चा आहे. आणि याचं नियमन जे आहे, नियमन कुठली संस्था करते? तर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम, CBIC. आधी ही CBEC होती, आता ही CBIC झाली 2018 पासून. 1991 पर्यंत केंद्राच्या कर महसुलात 91 पर्यंत आयात कराचा वाटा जवळपास निम्मा होता. म्हणजेच 91च्या पूर्वी अप्रत्यक्ष करापासून महसूल जास्त मिळत होता आणि त्यामध्ये सुद्धा आयात करापासून मिळणारा महसूल हा जास्त होता. सीमा शुल्क वगळून बाकी सर्व अप्रत्यक्ष कर GSTमध्ये काय करण्यात आले? समाविष्ट करण्यात आले आहेत, बरोबर आहे. काय येणार? पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणता कर भारतीय अर्थव्यवस्थेतील अप्रत्यक्ष कर नाही, म्हणजे प्रत्यक्ष कर आहे? विक्री कर हा अप्रत्यक्ष कर आहे. विक्री कर कशावर आकारला जातो? वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवांच्या बाबतीत जे कर असतील ते सर्वच्या सर्व कुठले असणार आहेत? अप्रत्यक्ष कर. पहिला अप्रत्यक्ष आहे. सीमा कर वस्तूच्या आयात आणि वस्तूंच्या निर्यातीवर आहे किंवा वस्तू सेवांच्या आयात आणि निर्यातीवर आहे. वस्तूंच्या उत्पादनावर आकारला जाणारा उत्पादन शुल्क आहे. महामंडळ कर यालाच म्हणतात निगम कर, प्रमंडळ कर किंवा यालाच कंपनी कर म्हणून सुद्धा ओळखतात. हा प्रत्यक्ष कर आहे. आयकर सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. अप्रत्यक्ष कर नाही. अप्रत्यक्ष कर कुठला नाही? पर्याय क्रमांक 3. भारतामध्ये विक्री कर सर्वप्रथम 1939 पासून लागू करण्यात आला होता, बरोबर आहे. विक्री कर हा केव्हापासून लागू झाला? 1939 पासून. जेव्हा एका राज्यातून वस्तूची विक्री दुसऱ्या राज्यात होत असेल तेव्हा केंद्र सरकार त्यावर विक्री कर आकारते. कुठला विक्री कर? केंद्रीय विक्री कर. केंद्रीय विक्री कराची जागा आर्टिकल 269A नुसार इंटिग्रेटेड GSTने घेतलेली आहे. IGST याची आकारणी आणि वसुली हे दोन्ही कोण करणार आहे? केंद्र सरकार करेल. भारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून त्या जागी व्हॅट 1 एप्रिल 2005 पासून लागू करण्यात आला. स्टेटमेंट बरोबर आहे. दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 आहे. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? कर हे सक्तीची देणे आहे. का बरं सक्तीची देणे आहे? कारण की कायद्याने निश्चित केल्याशिवाय करांची आकारणी आणि वसुली करता येत नाही. त्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. विशेष करून आर्टिकल 265 नुसार कर आकारण्याचा अधिकार आहे. तसेच करांबाबत ज्या तरतुदी असतात त्या विशेष करून आपल्या बजेटमध्ये असतात. आपण त्याला काय म्हणू शकतो? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असेल, त्यानंतर धनविधेयक असेल, याबाबत कायदेशीर त्याबाबत तरतुदी केलेल्या आपल्याला आढळतात. कर हे सक्तीची देणी आहे. ज्यांचं उत्पन्न एका मर्यादेपेक्षा वाढेल त्यांच्याकडून सक्तीने कर वसूल केला जाऊ शकतो. कर उत्पन्नाचा वापर शासन सार्वजनिक खर्च करण्यासाठी करते. सार्वजनिक खर्च असेल, गरिबी निर्मूलनासाठी असेल, तूट भरून काढण्यासाठी त्या महसुलाचा देखील वापर केला जाऊ शकतो. सर्व विधानं योग्य आहेत. खालीलपैकी कोणती शिफारस 1991ची कर सुधारणा विषयक समिती जी आहे राजा चलैया यांनी केलेली नाही? विक्री कराला व्हॅट लागू करा ही शिफारस त्यांनी केली होती. निगम कर कमी करा. निगम कर म्हणजे कंपनी कर. सर्वच समित्या राजा चलैया असेल किंवा विजय केळकर असेल या दोघांनीही कंपनी कराचे दर कमी करण्यात यावे ही शिफारस केलेली होती. केंद्रीय अबकारी करास व्हॅट लागू करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस LK झा यांची होती 1976ची. 3 टप्प्यामध्ये केंद्रीय अबकारी करास व्हॅट लागू केला होता, ज्यामध्ये मॅन व्हॅट आहे, मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट, मोड व्हॅट आहे, मॉडिफाईड व्हॅट आणि सेन व्हॅट आहे, सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. तर सेन व्हॅट जो आहे हाच GSTमध्ये विलीन झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 ही शिफारस त्यांनी केलेली नाही. करांचे दर कमी असावेत परंतु कर आकारणीचा पाया
काय करावा, विस्तृत, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यामध्ये आणलं पाहिजे. पर्याय क्रमांक किती आहे? 3 चुकीचा आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय करांची राज्यामध्ये करावी लागणारी विभागणी कोणत्या आधारावर आहे? केंद्रीय करांची राज्यामध्ये करावी लागणारी विभागणी याचा अर्थ आहे भरपूर कर जे आहेत हे केंद्र आकारते आणि केंद्रच काय करते? वसूल करते. ज्यामध्ये कंपनी कर आहे, आयकर आहे, CGST आहे, IGST आहे, प्लस आयात कर प्लस निर्यात कर आहे, एटसेट्रा. हे काही महत्त्वाचे कर आहेत ज्यापासून सरकारला खूप जास्त महसूल मिळतो. हे केंद्रच आकारते आणि केंद्रच वसूल करते. मग केंद्राकडून तो महसूल राज्यांना वाटप करावा याबाबत शिफारशी केंद्रीय वित्त आयोग आर्टिकल 280 नुसार करत असते. तर केंद्रीय वित्त आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत, केंद्राकडून जो महसूल कोणाला मिळाला पाहिजे? राज्यांना. यासाठी कुठल्या घटकांच्या आधारावर महसुलाचे विभाजन केले जाते? राज्यांची लोकसंख्या विचारात घेतात, बरोबर आहे. राज्यांचे भूक्षेत्र म्हणजेच आकारमान किती आहे, राज्यांच्या कर उत्पन्नातील सहभाग किती आहे, या व्यतिरिक्त उत्पन्न अंतर हा निकष सुद्धा यामध्ये महत्त्वाचा पाळला जातो. उत्पन्न अंतर हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे यामधला, उत्पन्न अंतर. इन्कम डिस्टन्स, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता याचं काही घेणं देणं नाही, किंवा रोजगार संधीचे प्रमाणसुद्धा विचारात घेत नाही. अ आणि ब. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. तर या भागामध्ये आपण ही जी पहिली टेस्ट आहे त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे. टोटल 20 प्रश्न आहेत आणि अशा 20-20 प्रश्नांच्या ह्या वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध असतील. या टेस्टची PDF मी ॲपमध्ये शेअर केलेली आहे. पहिली टेस्ट आहे आणि सोबतच या व्यतिरिक्त काही जो डेटाबेस मी तुम्हाला सांगितलं, समित्या, योजना, त्यानंतर सिद्धांत असतील, वेगवेगळ्या PDFs असतील, मी त्या सर्व एकाच ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत ॲपमध्ये. त्या तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा मिळू शकतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त टेस्टबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्या ॲपमध्ये अपलोड केलेली आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच. या व्यतिरिक्त ज्या आपल्या यूट्यूबच्या सिरीज आहेत त्यासुद्धा कंटिन्यूच राहणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया.